Hello friends, today's topic is heat, internal energy and work. हीट म्हणजे काय हे तर आपण पाहतोच आहे, ती एनर्जी आहे. त्याच्यानंतर इंटरनल एनर्जी आणि वर्क ते काय आहे, त्यांचं रिलेशनशिप काय आहे का नाही हे आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. सो इन दिस चॅप्टर वी सॉ दॅट वेन टू सबस्टन्सेस इनिशियली ॲट डिफरंट टेम्परेचर्स, की दोन सबस्टन्सेस आहेत की ज्यांचं टेम्परेचर वेगवेगळं आहे. एक 25 डिग्री सेंटीग्रेडला असू शकतो आणि एक 0 डिग्री सेंटीग्रेडला असू शकतो. म्हणजे आईस क्यूब इन द वॉटर असे सबस्टन्सेस आहेत असे. इफ दे आर ब्रॉट इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर द सबस्टन्स ॲट हायर टेम्परेचर लूजेस इट्स हीट. म्हणजे आपलं जे 25 डिग्री सेंटीग्रेडचं पाणी आहे ते त्याची हीट लॉस करणार. अँड द सबस्टन्स ॲट हायर टेम्परेचर अँड इट लूजेस हीट अँड द सबस्टन्स ॲट लोअर टेम्परेचर गेन्स इट. की जो आपला बर्फ आहे ज्याचं टेम्परेचर 0 डिग्री सेंटीग्रेड तो काय करणार, हीट गेन करणार म्हणजे त्याला मिळणार आणि त्यामुळे त्याचं टेम्परेचर वाढणार. असं हे आपण मागच्या काही व्हिडिओजमध्ये किंवा आर्टिकलमध्ये पाहिलेलं आहे. सो वी डिड नॉट डिस्कस रिझन्स व्हाय एनी सबस्टन्स कॅन हॅव दॅट हीट अँड व्हॉट एक्झॅक्टली इज द नेचर ऑफ हीट कंटेंट ऑफ दॅट सबस्टन्स. हे आपण अजून पाहिलंच नाही की असं का होतं, कशामुळं होतं, हे आपण पाहिलेलं नाहीये. सो द एक्झाम्पल्स वी डिस्कस्ड इन द लास्ट सेक्शन मीन्स लास्ट चॅप्टरमध्ये हीटच्या. सो दॅट विल हेल्प अस टू अंडरस्टँड ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम वन बॉडी टू अनदर. म्हणजे हीटचं ट्रान्सफर जे होतं आहे एका ऑब्जेक्टकडून दुसऱ्या ऑब्जेक्टकडे किंवा एका बॉडीकडून दुसऱ्या ऑब्जेक्टकडे हे आपल्याला समजून घेण्यासाठी ते मदत होणार आहे. बट दे डू नॉट हेल्प अस इन एक्सप्लेनिंग व्हाय द ॲक्शन ऑफ रबिंग आवर पाम्स टुगेदर जनरेट्स वार्म्स. पण जर आपण आपले जे तळहात असतात किंवा आपले पाम्स म्हणजे तळहात एकमेकांवरती घासले तर मात्र का गरम होतं. म्हणजे एका ऑब्जेक्टकडून दुसऱ्या ऑब्जेक्टकडे जर त्यांच्यावर टेम्परेचरचा डिफरन्स असेल तर हीट ट्रान्सफर होते हे आपण बघू शकतो, एक्सप्लेन करू शकतो. पण जर का आपले दोन तळहात आहेत ते एकमेकांवर घासले तर ते गरम का होतात, तिथे हीट का जनरेट होते, कोमटपणा तिथं का तयार होतो, किंवा व्हाय अँड इंजिन गेट्स वार्मर व्हेन इट इज रनिंग. एखादं इंजिन आहे 2 स्ट्रोक इंजिन म्हणजे 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरचे जे इंजिन्स आहेत गाड्या वगैरे चालू होतात, आपण चालवतो, चालवल्यानंतर थोड्या वेळाने ते पण गरम होतात. मग ते का गरम होतं हे मात्र त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला मिळू शकत नाही. ठीक आहे. सो दीज इंजिन गेट्स वार्मर when it is running हे आपल्याला नाही सांगू शकत. These and similar phenomenon can be explained on the basis of concept of internal energy of the system. मग एक तळहात जेव्हा आपण एकमेकांवरती घासतो किंवा गाडी पळवली तर ती इंजिन गरम का होते, वार्मिंग का होतं, कोमट का होतं, ह्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते कशाच्या बेसिसवर आपण देऊ शकतो, कन्सेप्ट ऑफ इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. सिस्टीमची इंटरनल एनर्जीच्या त्याच्या कन्सेप्टच्या बेसिसवर ते एक्सप्लेनेशन आपण देऊ शकतो. आणि मग तिथं काय होतंय तर कन्व्हर्जन ऑफ वर्क अँड हीट इन टू इच अदर. म्हणजे हीट कॅन बी कन्व्हर्टेड इन टू वर्क अँड वर्क कॅन बी कन्व्हर्टेड इन टू हीट हे आपण पाहू शकतो. अँड लॉज गव्हर्निंग दिस इंटर कन्व्हर्जन म्हणजे वर्क आणि हीटशी रिलेटेड काही लॉज आहेत त्यांच्या बेसिसवरती त्यांच्या कन्सेप्टवरती आपण हे एक्सप्लेन करू शकतो. ठीक आहे. मग आता हे इंटरनल एनर्जी म्हणजे काय हे नेक्स्ट पॉईंटमध्ये आपल्याला पाहणार आहोत. सो वी नो दॅट एव्हरी सिस्टीम लार्ज ऑर स्मॉल, कुठली मोठी पण असेल किंवा स्मॉल असू शकते. सो वी नो दॅट एव्हरी सिस्टीम कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल्स. त्याच्यामध्ये सो मेनी मॉलिक्युल्स असतात. मग मोनोॲटॉमिक, डायॲटॉमिक, पॉलिॲटॉमिक कसे पण मॉलिक्युल्स असतील, लिक्विड, गॅस काही असू शकतं. सो द इंटरनल एनर्जी इज डिफाईन्ड ॲज, त्याची डेफिनेशन इथं दिलेली आहे. इट इज डिफाईन्ड ॲज एनर्जी असोसिएटेड विथ द रँडम डिसऑर्डर मोशन ऑफ अ मॉलिक्यूल ऑफ द सिस्टीम. जी सिस्टीम आहे, सिस्टीममध्ये मॉलिक्युल्स आहेत, ते मॉलिक्युल्स कसे असतात, रँडम मोशनमध्ये आहेत. ठीक आहे. आणि त्याच्या रँडम मोशनमुळे त्यांचा डिसऑर्डरनेस असतो आणि त्याच्याशी असोसिएटेड जी काही एनर्जी आहे त्या एनर्जीला आपण काय म्हणू शकतो, इंटरनल एनर्जी असं आपण डिफाईन करू शकतो. मी परत रिपीट करते की सिस्टीम आहे, सिस्टीममधले मॉलिक्युल्स आहेत तर ते नेहमी ऑलवेज रँडम मोशनमध्ये असतात. मग त्यांच्या रँडम मोशनमुळं डिसऑर्डर, ती पण कशी आहे तर डिसऑर्डर आहे, एका ऑर्डर डायरेक्शनमध्ये नसते, रँडम डिसऑर्डर मोशन असते. आणि मग त्याला असोसिएटेड जी काही एनर्जी असते त्यांच्या रँडम डिसऑर्डर मोशनमुळं ती जी एनर्जी आहे दॅट इज नोन ॲज अ इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. दॅट इज द डेफिनेशन ऑफ इंटरनल एनर्जी. सो इट इज डिफरंट दॅन मॅक्रोस्कोपिक ऑर्डर्ड एनर्जी ऑफ अ मुव्हिंग ऑब्जेक्ट. एखाद्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी ही
दुसऱ्या जर मॅक्रोस्कोपिक लेवलवरती एखादा ऑब्जेक्ट असेल आणि तो मूव्ह होत असेल, त्याच्यापेक्षा ही इंटरनल एनर्जी डिफरंट आहे, वेगळी आहे. मॅक्रोस्कोपिक म्हणजे मोठा ऑब्जेक्ट आहे, त्याची ऑर्डर एनर्जी ऑफ मुव्हिंग ऑब्जेक्ट आहे ती, आणि इथे एखाद्या सिस्टीमच्या मॉलिक्युलची रॅन्डम डिसऑर्डर मोशन आहे त्याची एनर्जी, हे दोन्ही पण एनर्जीज डिफरंट आहेत. आता एक्झाम्पल दिलेलं आहे, डिफरन्स काय असतो, कसं असतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. सो फॉर एक्झाम्पल, ए ग्लास ऑफ वॉटर केप्ट ऑन अ टेबल. इमॅजिन करायचं आहे की एखादा ग्लास आहे, त्याच्यामध्ये पाणी घेतलंय आणि तो ग्लास आपण काय केलेला आहे, टेबलावर ठेवलेला आहे. सो इट हॅज नो कायनेटिक एनर्जी. ग्लास मूव्ह होतोय का, नाही मूव्ह होत, तो नुसतं स्टेडी आहे, स्टेशनरी आहे. सो इट हॅज नो कायनेटिक एनर्जी बिकॉज इट इज नॉट मुव्हिंग. तो मूव्ह होत नाही, ग्लास नुसतं स्टेडी आहे, त्यामुळे ग्लासला कायनेटिक एनर्जी नाही. इट्स पोटेन्शियल एनर्जी कॅन ऑल्सो बी टेकन ॲज अ झिरो. त्याची रेफरन्स जर का टेबल घेतला तर त्याची पोटेन्शियल एनर्जी पण आपण तिथं झिरो घेऊ शकतो. बट वी नो फ्रॉम द कायनेटिक थेअरीच्या बेसिसवरती आपल्याला हे माहिती आहे दॅट वॉटर मॉलिक्युल्स इन द गॅस ॲट द गिव्हन टेम्परेचर मूव्ह ॲट रॅन्डम स्पीड. त्या ग्लासमधले जे पाण्याचे मॉलिक्युल्स आहेत ते रूम टेम्परेचरला कसे असतात, रॅन्डम स्पीडमध्ये असतात, मुव्हिंग असतात. Thus, we can say that the internal energy of a substance is a total energy of all its atoms or molecules. काय म्हणू शकतो आपण, एखाद्या सबस्टन्सची इंटरनल एनर्जी म्हणजे काय आहे, तर त्या सिस्टीमच्या ॲटम किंवा मॉलिक्युलची टोटल एनर्जी, म्हणजेच कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी दोन्ही मिळून असते ती टोटल एनर्जी असते. सो आता इथे एक्झाम्पल परत आणखीन एक दिलेलं आहे की फॉर अन आयडियल मोनोएटॉमिक गॅस सच एज आर्गॉन. आर्गॉन हा एक आपला मोनोएटॉमिक गॅस आहे, आयडियल गॅस आपण घेतलेला आहे. द इंटरनल एनर्जी इज जस्ट ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. त्याची जी इंटरनल एनर्जी असणार ती कशी असणार आहे, तर ती कायनेटिक एनर्जी ऑफ द ॲटम्स हॅव्हिंग लिनियर मोशन, जे आपण रेडिएशन कायनेटिक थेअरी ऑफ रेडिएशनमध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे. अँड फॉर द पॉलिएटॉमिक गॅस सच एज कार्बन डायऑक्साईड वगैरे असे जे पॉलिएटॉमिक, कार्बन बघा CO2, कार्बन आणि ऑक्सिजन तीन कमीत कमी 3 तिथं होतात ॲटम्स. अशा प्रकारचे पॉलिएटॉमिक गॅस असतील तर वी कॅन कन्सिडर रोटेशनल व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी ऑल्सो ना. तिथे आपण पाहिलेलं आहे ट्रान्सलेशनल मोशन असते, रोटेशनल पण असते आणि व्हायब्रेशन्स पण असतात. मग त्या केसमध्ये त्याशी रिलेटेड रोटेशनल कायनेटिक एनर्जी असते, व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी असते. कुणाच्या बाबतीत, पॉलिएटॉमिक गॅसच्या बाबतीत. सो आय विल रिपीट, फॉर अ पॉलिएटॉमिक गॅस सच एज कार्बन डायऑक्साईड वी कन्सिडर रोटेशनल अँड व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल इन ॲडिशन टू द ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीज. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी तर असतेच, त्या व्यतिरिक्त रोटेशनल आणि व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी पण असते. इन केस ऑफ लिक्विड्स अँड सॉलिड, आता हे कशाशी झालं, गॅसेसच्या बाबतीत. मग आता लिक्विड आणि सॉलिडच्या बाबतीत काय होतं, वी नीड टू कन्सिडर द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द मॉलिक्युल्स. लिक्विड आणि सॉलिडच्या बाबतीत आपल्याला काय करावं लागतं, पोटेन्शियल एनर्जी जी आहे मॉलिक्युलची ती पण कन्सिडर करावी लागते. का, ड्यू टू द इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस अमंग्स देम. लिक्विड किंवा सॉलिड असतील तर त्यांच्या मॉलिक्युल्समध्ये इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो, त्यामुळं त्यांची पोटेन्शियल एनर्जी आहे ती पण आपल्याला कन्सिडर करायला लागते. सो रिमेंबर दिस इज अगेन ॲट द मॉलिक्युलर लेवल or microscopic scale only. So thus, or this internal energy of a system is denoted by letter capital U. सिस्टीमची जी इंटरनल एनर्जी आहे ती कॅपिटल U ह्या लेटरनी डिनोट करतात किंवा सिम्बलाइज करतात.